योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगर नगर परिषदेकडून दिव्यांग बांधवांना थेट बँक खात्यात अनुदान वाटप। राजगुरुनगर नगर परिषदेत नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थींना प्रत्येकी 3683 इतका अनुदान नगराध्यक्ष मंगेश गुंडार व मुख्याधिकारी अंबादास गरकर यांचे हस्ते नुकतेच प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचे नगरसेवक निलेश घुमटकर, फैज मोमीन, राजेंद्र जाधव, सागर सातकर, अमोल वाळुंज, कुमार सांडभोर, सुप्रिया पिंगळे, अश्विनी आवटे, कल्पना आढारी, राजश्री सांडभोर, सिद्धी शेळके, सुप्रिया घुमटकर, नगर परिषदेचे विभाग प्रमुख प्राजक्ता चाकणकर, लिपिक संदेश कुंभार, लेखापरीक्षक मोहन गुरव, लेखापाल बालाजी माने आणि दिव्यांग लाभार्थी पालक उपस्थित होते। शासनाच्या आदेशाने राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषद हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत 5% निधी राखीव ठेवण्याचे निर्गमित केले। त्या अनुषंगाने राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बांधवाची नोंद करण्यात आलेली असून त्यामध्ये कर्णबधिर, अस्थिव्यंग, अंध, मतिमंद इत्यादी दिव्यांग बांधवाचा समावेश आहे। राजगुरुनगर नगर परिषद हद्दीत रहिवाशी असणारे तसेच ऑनलाईन प्रमाणपत्र असणारे एकूण 125 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 115 लाभार्थी पात्र ठरले आहे। शासन आदेशानुसार राजगुरुनगर नगर परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या एकूण महसुली उत्पादनातून 5% निधी म्हणजेच एकूण 4,23,585 इतक्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 125 अर्जापैकी पात्र लाभार्थींना प्रत्येकी 3,683 इतके अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।